भेसळ विरोधातील कारवाईमुळे जनावरांच्या बाजारामध्ये उलाढाल सुद्धा वाढली आहे। गाई म्हशींची किंमत हे 10 ते 20 हजार रुपयांनी वाढली। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरातील दूध भेसळी विरोधात मोहीम उघडण्यात आली। त्यामुळे दूध भेसळीसारखा गंभीर प्रकार देखील प्रकर्षाने समोर आला। याबरोबरच चांगल्या दुधाची मागणी सुद्धा वाढली आहे। याचा परिणाम जनावरांच्या बाजारावर झालाय। जी म्हैस पूर्वी लाखभर रुपयांना विक्री व्हायची ती आता 1,20,000 ते 30,000पर्यंत विक्री होते आहे। मागणी अशी झाली, भेसळ बंद झाल्यामुळे जनावराला भाव बी चांगला राहिला आणि दूध बी चांगल्या दरात विकायला लागलं। पुढेचं दूध आता बंद केलं लोकांनी खायचं, व्यवस्थित चाललंय। शेतकऱ्याला बी दर भेटल्यामुळे जनावर बी लोक घ्यायला लागलेत बाजारातून, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललंय। शेतकऱ्याच्या दुधाला भाव वाढल्यामुळे त्यांना इच्छा वाढल्या जनावर सांभाळायचे। पाऊस कमी असल्यामुळे बी तरी पण जनावर नेऊन सांभाळत येत लोक, अगोदर आणायचे इकून टाकायचे। पेंडीला भाव असल्यामुळे दुधाला भाव कमी होता, तर आता दोन्ही बी पेंड बी वाढली आणि दुधाला बी भाव चांगला आहे। त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्याचा फायदा झालाय। मुंडे साहेब आल्यामुळे फायदा झालाय। सध्या परिस्थिती चांगली आहे, कारण का आपल्या तुकाराम मुंडे साहेबासाठी चांगलं चाललंय सध्या। कारण त्यांनी चांगलं केलं, भेसळ बंद केली, हे लय चांगलं केलं। आपल्या शेतकऱ्याच्या जनावराला भाव चांगला यायला लागलाय। आता आम्ही बाजार कोपरगाव करतो, घोडेगाव करतो, आपलं हिरापूर करतो, निकनूर करतो, खाली गंगाखेडला जातो। शेतकऱ्याची चांगली मागणी सध्या पहिल्यापेक्षा चांगलं चाललंय। आता सध्या दुधाच्या जनावराला चांगला मार्केट आहे, पहिल्यापेक्षा जवळजवळ 10,000चा फरक बसलाय।